Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics, chapter number 4, Outcomes of Democracies. So, as we begin to wind up our tour of democracy, it is time to move beyond our discussion of the specific theme to ask the general set of question what democracy do or what outcome can reasonably expect from democracies. Also, does democracy fulfill this expectation in real life? We begin by thinking about how to assess the outcome of democracies. After some clarity on how to think on this subject, we proceed to look at the expected and actual outcome of democracies in various respects: quality of government, economic well-being, inequality, social differences and conflict, and finally, freedom and dignity. Our final verdict, positive but qualified, lead us to think about challenges of democracy in the next and final chapter. सो आजचा जो चॅप्टर आहे तो आपलं त्याचं नाव आहे आउटकम ऑफ डेमोक्रेसी. याचा अर्थ होतो की लोकशाहीची निष्पत्ती किंवा लोकशाहीचे काय परिणाम होतात. तर आपल्याला अनेक शासन व्यवस्थेचे प्रकार असं माहीत आहेत की पूर्वी राजेशाही होती, नंतर डिक्टेटरशिप म्हणजेच हुकुमशाही आली किंवा मिलिटरी रूल असतो. आणि लोकशाही हे सर्वात चांगली शासन व्यवस्था खरंच आहे का? किंवा आपण म्हणूया लोकशाहीमध्ये जे आउटकम आपल्याला जर मोजायचे असतील तर मग त्या खऱ्या जीवनामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत लोकांच्या त्या खरंच पूर्ण करतात का? आणि मग आपण कशा पद्धतीने लोकशाहीची मूल्यांकन किंवा परीक्षा आपण कशी काय पद्धतीने घेऊ शकतो? त्याचबरोबर आपल्याला जर खरंच लोकशाहीच्या आउटकम जर पाहिजे असेल तर मग तिथे क्वालिटी ऑफ गव्हर्मेंट कशा पद्धतीचं शासन आहे, तिथे आर्थिक विकास होतो का, तिथे असमानता आहे का, सोशल डिफरन्सेस आहेत का, किंवा कॉन्फ्लिक्ट आहेत वेगवेगळ्या लोकांमध्ये, समाजामध्ये भांडणं आहेत, आणि व्यक्तीला रिस्पेक्ट दिला जातो का, स्वातंत्र्य दिलं जातं का. या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला असं लक्षात येईल की खरंच लोकशाहीची जे काही परिणाम आहेत ते योग्य आहेत की नाहीत. तर आपला पहिला पॉईंट आजचा आहे, हाऊ डू वी असेस डेमोक्रेसीज आउटकम. आपण लोकशाहीचे जे काही परिणाम आहेत त्याचं आपण मूल्यमापन कसं करू शकतो, त्याचं मूल्यांकन कसं करू शकतो. सो डू वी रिमेंबर हाऊ स्टुडंट इन Madam Lingdo's class argued about democracies. This was in chapter 2 of class 9 textbook. It emerged from that conversation that democracy is better form of government when compared with the dictatorship or any other alternatives. We felt democracy is better because it. आपण मागील 9वीच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं की मॅडम लिंगडोने च्या क्लासमध्ये कशी मुलं आर्ग्यू करतात आणि तिथे आपण शिकलो होतो की डेमोक्रेसी ही कशी चांगली आहे दुसऱ्या कोणत्याही शासन व्यवस्थेपेक्षा किंवा हुकुमशाहीपेक्षा. का बरं लोकशाही चांगली आहे? बिकॉज इट प्रमोट्स इक्वॅलिटी अमॉंग सिटीजन. नागरिकांमध्ये समानता निर्माण होण्यासाठी हे मदत करते लोकशाही. एनहान्सेस द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. लोकांचा प्रत्येक नागरिकांचा सन्मान देणे किंवा रिस्पेक्ट ठेवण्यास ही मदतही याने होते. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप सारे सुधारणा लोकशाहीमुळे होते. प्रोव्हाइड मेथड ऑफ रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट. जर एखादा संघर्ष निर्माण झाला किंवा फाईट झाली तर त्याच्यावर एक चांगलं सोल्युशन देण्याचं काम लोकशाही करते. अलाउज रूम टू करेक्ट मिस्टेक. काही चुका झाल्या तर त्या दुरुस्तही लोकशाहीमध्ये आपल्याला करता येतात. सो आर दिस एक्सपेक्टेशन रिअलाइज्ड अंडर डेमोक्रेसीज. आणि हे सगळे ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला लोकशाहीमध्ये जाणवतात. वेन वी टॉक टू पीपल अराउंड अस, most of them support democracies against other alternatives such as rule by a monarch or military or religious leader. आणि आपण जर असं पाहिलं की दुसरे जर आपण शासन व्यवस्थेचे प्रकार पाहिले, मोनार्क म्हणजे आपण राजा म्हणूया, मिलिटरीचं शासन किंवा एक रिलिजियस लीडर धार्मिक धर्मगुरूंच्या शासनही आपण जर पाहिलं तर डेमोक्रेसी ही एक चांगला अल्टरनेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतं. चांगली शासन व्यवस्था लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बट नॉट सो मेनी ऑफ देम वुड बी सॅटिस्फाईड विथ द डेमोक्रेसी इन प्रॅक्टिस. सो वी फेस डायलेमा. परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला लोकशाही या शासन व्यवस्थेबद्दल समाधान वाटत नाही. ज्यावेळेस ती ॲक्च्युली आपण लोकशाहीची अंमलबजावणी एखाद्या देशामध्ये करतो
आणि आपल्याला ज्यावेळेस समाधान होत नाही त्यावेळेस मग आपल्याला वी फेस अ डायलेमा. डायलेमा मीन्स अ सिच्युएशन यू हॅव टू मेक डिफिकल्ट चॉईस. आपल्याला खरंच कोणता चॉईस करावा अशी सिच्युएशन मनाची होते. मग डेमोक्रॉसी ही चांगली आहे की दुसरं कोणतं शासन व्यवस्था. सो डेमोक्रॉसी इज सीन्स टू बी गुड in principle but failed to be not so good in its practice. पण डेमोक्रॉसीची आपण लोकशाहीची काही तत्त्वे पाहिली तर आपल्याला वाटतं डेमोक्रॉसी चांगली आहे, परंतु ॲक्च्युली त्याची इम्प्लिमेंटेशन किंवा अंमल जर आपण बजावणी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की डेमोक्रॉसी ही चांगली नाही. सो दिस डायलेमा इन्व्हाइट अस टू थिंक हार्ड अबाउट आउटकम ऑफ डेमोक्रॉसी. आणि हा जो मनाचा गोंधळ आहे म्हणून त्याच्यामुळेच आपल्याला मनामध्ये विचार करावा लागतो की खरंच लोकशाहीचे परिणाम हे कसे आहेत. डू वी प्रिफर डेमोक्रॉसी ओनली फॉर मॉरल रिझन ऑर आर देर सम प्रुडेन्शियल रिझन टू सपोर्ट डेमोक्रॉसीज टू. मग आपण डेमोक्रॉसी फक्त एक चांगली आहे म्हणून त्याचा स्वीकार करायचा का? मॉरल रिझन म्हणजे नैतिक चांगलं वाईट सांगणारी अशी गोष्ट आहे ती चांगली आहे म्हणून त्याचा स्वीकार करायचा आहे का? किंवा आपण खरंच प्रुडेन्शियल रिझन, प्रुडेन्शियल मीन्स केअरफुल गुड जजमेंट, आपण काळजीपूर्वक विचार करून जो चांगला निर्णय आहे तो त्याचे कारणं धरून आपण डेमोक्रॉसी ही चांगली आहे का? तर ओव्हर 100 कंट्रीज of the world today claim and practice some kind of democratic politics. They have formal constitution, they hold election, they have parties and they guaranteed right of citizen. 100पेक्षा जास्त देशांमध्ये आज लोकशाहीची अंमलबजावणी ही आपल्याला लोकशाही ही शासन व्यवस्थेचा स्वीकार लोकशाही राजकारणात केलेला आपल्याला दिसतो. मग याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या राज्यघटना तयार केल्या, तिथे इलेक्शन हे झाली, वेगवेगळ्या पार्टीज इलेक्शन त्या लढल्या आणि मग तिथे आपल्याला प्रत्येक नागरिकाचा हक्कही अबाधित राहिला. सो वाईल दिस फीचर्स आर कॉमन टू मोस्ट ऑफ देम, these democracies are very much different from each other in terms of their social situation, their economic achievement and their cultures. तर प्रत्येक देशातील लोकशाहीचा जर आपण विचार केला तर ती एकमेकांपेक्षा वेगळी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे कशामुळे होतं? कारण तिथली असणारी सामाजिक परिस्थिती, तेथील असणारी आर्थिक त्यांनी जे काही मिळवलेलं आहे आर्थिक विकास तिथला, तेथील संस्कृती, ही प्रत्येक देशाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती ही वेगवेगळी असते. क्लिअरली what may be achieved or not achieved under each of these democracies will be very different. But is there something that we can expect from every democracy just because of it is democracy? म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की काही what may be achieved or not achieved under each these democracies will be very different. काही लोकांनी तेथील लोकशाहीमुळं काही तेथील विकासही झाला असेल किंवा काहीतरी त्यांनी प्राप्तही मिळवलेली असेल, काहींनी मिळवलंही नसेल. परंतु असं काहीतरी आहे का की आपल्याला वाटतं की डेमोक्रॉसी हे सगळ्या देशामध्ये त्याचा स्वीकार केला पाहिजे का फक्त लोकशाहीमध्ये त्याचा स्वीकार करायचा? आर इंटरेस्ट इन अँड फॅसिनेशन फॉर डेमोक्रॉसी ऑफन पुशेस us into taking a position that democracy can address all socio-economic and political problem. आणि म्हणून आपला जो इंटरेस्ट आहे किंवा आपलं जे आकर्षण डेमोक्रॉसीचं कशामुळे आहे? कारण डेमोक्रॉसी जे सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्या समस्या निर्माण होतात त्या चांगल्या प्रकारे ते प्रश्न हाताळू शकते. सो इन सम ऑफ आर एक्सपेक्टेशन आर नॉट मेट, वी स्टार्ट ब्लेमिंग द आयडिया ऑफ डेमोक्रॉसीज or we start doubting if we are living in a democracies. जर आपल्या काही डेमोक्रॉसीने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर आपण डेमोक्रॉसीला दोष देतो आणि मग आपण त्याच्यावर संशय घ्यायला सुरुवात करतो की आपण खरंच लोकशाही देशामध्ये राहत आहोत का? द फर्स्ट स्टेप्स टुवर्ड थिंकिंग केअरफुली अबाउट आउटकम ऑफ डेमोक्रॉसीज इज टू रिकॉग्नाइज दॅट डेमोक्रॉसी इज जस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आणि आपण जर लोकशाहीचा विचार केला, त्याच्या परिणामांचा विचार केला, त्याचा रिझल्टचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की डेमोक्रॉसीज ही एक फक्त शासन व्यवस्थेचा प्रकार आहे. इट कॅन ओनली क्रिएट कंडिशन फॉर विच अचीव समथिंग. हे फक्त एक वातावरण तयार करतं, एक अटी तयार करतं, बरोबर आहे, कंडिशन्स तयार करतं आणि त्याच्यावर आपल्याला पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. तर सिटिझन हॅव टू मेक ॲडव्हान्टेज ऑफ दोज कंडिशन अँड अचीव दोज गोल. आणि म्हणून नागरिकांवरती आहे
ते कशा पद्धतीने त्या कंडिशन्स पूर्ण करतात आणि मग त्यांचे जे ध्येय आहेत किंवा उद्दिष्ट आहे ते पूर्ण करतात. लेट्स एक्झामाइन सम ऑफ some of the things we can reasonably expect from democracy and examine the record of democracy. चला तर मग पाहूया, अभ्यास करूया की आणि की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण लोकशाहीकडून अपेक्षा करतो आणि कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याचं आपण म्हणूया आपण परीक्षण करूया की डेमोक्रेसीचं रेकॉर्ड हे कसं आहोत याचं आपल्याला परीक्षणही करायचं आहे. सो दिस वॉज द फर्स्ट पार्ट ऑफ आउटकम ऑफ डेमोक्रेसी. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.